उदयपूर ट्रिपच्या पहिल्या दिवशी आवर्जून घ्यावे तसे 4 अनुभव. आपले स्वागत आहे बजेट भटकंती फीचरिंग उदयपूर या सीरीजमध्ये, जेथे आपण उदयपूर बजेट ट्रिप करणार आहोत. मुंबईवरून गुरुवारी रात्री 11:25 निघणाऱ्या ट्रेनने दुसऱ्या दिवशी दुपारी 2:40 उदयपूर सिटी रेल्वे स्टेशनवर उतरलो. स्टेशन बाहेरून उबर ऑटोने हॉटेल गाठले. हॉटेलवर फ्रेश होऊन रेंटेड स्कूटीमार्फत कृष्णा डाळ बाटी रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो व येथील पारंपरिक राजस्थानी दाल बाटीवर ताव मारला. यानंतर दूध तलाई पाहून कर्णीमाता मंदिर पाहण्यासाठी रोप वे तिकीट काउंटरकडे पोहोचलो, पण येथे 40 मिनिटाची वेटिंग असल्याने हा पॉईंट स्किप करून दूध तलाई समोरील लेक पिछोलातील बोटिंगसाठी निघालो. येथील तिकीट ₹180 प्रति माणसी असून सिटी पॅलेसमधील बोटिंग पॉईंटच्या ₹700 प्रति व्यक्ती या शुल्कापेक्षा बरेच कमी आहे. या 30 मिनिटाच्या बोट राईडमध्ये सूर्यास्ताच्या प्रकाशात झळाळणारा सिटी पॅलेस, लेक पिचोलावरील विविध घाट, ताज लेक पॅलेस, कर्णीमाता मंदिर, जगमंदिर ही ठिकाणे पाहता येतात. यानंतर लेक पिचोलातील सनसेट पाहून घनघोर घाट येथील बागोर की हवेलीमध्ये दरोहर फोक डान्स शोसाठी पोहोचलो. राजस्थानाच्या विविध भागातील पारंपरिक नृत्य प्रकार येथे पाहायला मिळतात. या शोचे तिकीट्स लवकर फुल होत असल्याने ऑनलाईन बुकिंग करून तिकीटची प्रिंटआउट काढून ठेवल्यास सोयीचे ठरते. येथे फर्स्ट कम बेसिसवर सिटिंग अरेंजमेंट असल्याने निदान 30 मिनिटं आधी पोहोचून रांगेत उभे राहा. या शो नंतर जवळील घनघोर घाटवरून समोरील पिचोला लेकचा व्ह्यू पाहून आंब्राई घाट परिसरातील रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये आम्ही या कमाल व्ह्यू सोबत डिनरचा आस्वाद घेतला. पहिल्या दिवशी जरा लवकरच झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आम्ही जाणार होतो चित्तोडगड पाहण्यासाठी.